सो हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी साहिल मोरे स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचा पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सो गाईस, आज मित्रांनो शुक्रवार आहे, तर आम्ही आज चाललो परत पाचलला. गाईस जरा बघूया आपण पाचलला जाऊन जरा गाईस पाचलला चाललो आम्ही फिरायला सगळे गाईस. जरा काल आम्ही घराच्या इथे रेती टाकली, ही केशर कढी. खूप रान वाढतं ना इथे गाईस, म्हणून आम्ही हे टाकलं आहे. बघा असं आजूबाजूचं स्वच्छ परिसर करायला लागतं गावाला. इथून पासून पूर्ण घालून घेतली गाईस रेती आजूबाजूच्या परिसरमधून. ही टाकी पण फुटली होती, ही पण रिपेअरिंग केली गाईस. आजूबाजूचं जरा रान बिन हे आहे, पण इथपर्यंत काहीच रेती टाकली आहे बघा. एवढी नुसतं रेतीमध्येच येत आहेत. बाजूला केसर खडी टाकली आहे घराच्या आजूबाजूला. हे खडीमध्ये कुत्रे पण येत आहेत. पूर्ण इथपर्यंत फिरवले गाईस आम्ही हे मस्त. इथे मीटर आहे ना गाईस, इथे मीटर रिडिंग करायला येत नाही माणूस, त्यामुळे पूर्ण आम्ही इथपर्यंत ही खडी टाकून घेतली. सो गाईस, आम्ही आता निघालोय पाचलला जायला. सगळे आता पाचलात सगळेजण आम्ही आलो आहेत. सुंदर पाचल गाईस. हे बघा उन्हाचा कडाका जास्त आहे. पाकाड कापतायत. आम्ही आता निघालोय पाचलवरून, मच्छी वगैरे घेऊन झाली आमची. तो आता चाललो आम्ही घरी. चला जाऊया आपण. हे बघा गाडी घेऊन चाललो रिव्हर्स मध्ये पाठी. वगैरे झालंय आपलं. मच्छी घेतली होती सकाळी पाकटाची. बुद्धविहार जवळ आपल्या मस्तपैकी शांत थंड वाटतंय. साई तन्मय आली आहे. लक्ष्मी. हे बघा, आता तुम्हाला आमचं मी व्हाळ दाखवतो. व्हाळात पाणी वगैरे लय येतं पावसातून. हे झाड जळलंय, काय माहिती कसं काय जळलं. हे बघा, हा आमचा व्हाळ बघा. इथे गाईस नदीचं पूर्ण पाणी येतं इथे पूर्ण. हा आमचा व्हाळ आहे पूर्ण गाईस. हा बघा, हा पूर्ण पट्टा व्हाळात गेलाय. आणि ही आमची नवीन दुसरीवाली विहीर. बघायला भीती वाटते गाईस, त्या विहिरीमध्ये पाणी खूप आहे. पाय वाटा पण असे दिलेत ना. दुसरी पण गाडी आली आता. काव्य आली, हे बघा. आणि काय ही दुसरी काव्य गेली. आज बरी आलेली आहे 4:30ची. आणि इथून आराध्य ट्रॅव्हल्स येते वाटतं. हे बघा, एक लक्झरी केली इथे. नाव आराध्य ट्रॅव्हल्स आहे. हे बघा, झूम करून दाखवतो मी. आराध्य गाईस. आम्ही आता आलो नदीवरती आमच्या. हे बघा, आमची नदी दाखवतो तुम्हाला आता. हे बघा, ही आमची नदी आहे गाईस, जामदा नदी. सगळे आले आम्ही. हे बघा, अरे नाही, ते आंबेच भारी लागतात. हा बघा, हो बघा. हे बघा, एवढं पाणी आटलंय गाईस. काहीच पाणी नाही याच्यामध्ये. आम्ही कपडे वगैरे धुवायला यायचो, पण आता काहीच नाही. मी चाललो आता आजुलीच्या माल राहण्यावर. बघा, आम्ही आता आलो आजुलीच्या माळावरती. तेव्हा गाडी ती लावली आहे गाईस. बघा, एक काढ फोटो चांगले मस्त फोटो. सनसेट पण झालाय गाईस. हा आजुलीचा माळ आहे.
गाईस मस्त वेगळं वातावरण वाटतंय, एकदम शांतपणे मस्त. हे बघा सुंदर वातावरण झालं गाईस. तिकडे चंद्रमा पण दिसतोय, गाडी तिथे लावल्याचे फोटो काढतायत मस्त. गाईस बघा ना काय सुंदर परिसर आहे गाईस, हा मस्त वाटतंय गाईस. इथे आजुलीचा माळा आहे गाईस आणि आम्ही इथे आलो फोटो शूटिंग करायसाठी, पण खूप मस्त वाटतंय गाईस इथे आजोली. तो गाईस आम्ही आता आलो आजोलीच्या माळामधून. सो आता मम्मी भाजते बाहेर भाकरी, बाहेर चुलीवरती भाजणार आहे भाकरी खळ्यात आमच्या. सो चला तुम्हाला दाखवतो. आज गावाला कधी अजूनपर्यंत आम्ही चूल पेटवली नव्हती गाईस. सो आज पहिल्यांदाच आम्ही हे यूट्यूब चॅनलवर दाखवणार आहे भाकरी भाजताना मम्मी. सो चला चुला का आता आम्ही इथे भाकरी भाजतोय चुलीवरती, पहिल्यांदा बघूया कशी होते आता. सो गाईस फायनली बघा चूल पेटवली आम्ही, आता श्वेता इथे भाजणार आहे भाकरी. असले आता ही करायला, बघूया कशी बघूया कशी बनवते आता. प्रॉपर असं आजूबाजूला गोष्ट नाही चुलीसारखं खायचं म्हणून आम्ही करतोय. बघूया कशी बनवते आता ही. पहिला वेळच आहे, पहिला वेळ नाही तीच पहिला वेळ आहे हिचा बनवायचा भाकरी. बघूया कशी बनवते आता, तुम्हाला पूर्ण मी स्टेप दाखवणार आहे. या भाकरी भाजायला आणि भाकरी भाजतो चुलीवर. आमच्याकडे काही चूल वगैरे नाहीये, आम्ही ते बनवली आणि आज म्हटलं जरा चुलीवरती भाकरी भाजूया. आम्ही सकाळी मच्छी बनवली आहे आणि ती घरातच बनवली. इथे आम्ही भाकरी बनवली, पॅन आहे चपातीच्या पॅनवरती आम्ही भाकरी बनवली. हा मग हे बघा गाईस टाकले फायनली तव्यामध्ये. पॅन आहे मस्त. गॅस वरती आपण बनवतो ना तशी सेम झाली चुलीवरती भाकरी. बघा मस्त अशी, काय मस्त झाली बघा. एकच नंबर श्वेता, चुलीवरच्या भाकरीची टेस्टच मस्त असते गाईस. फायनली भाकरी झाली आहे गाईस बनवून. आणि पहिल्यांदा बनवले मी चुलीवरती, फर्स्ट टाइम गावाला चुलीवरती बनवली आम्ही. एक वर्ष या आमची भाकरी खायला. सगळे विचारत आहेत. चुलीवरती जेवण दुसरी भाकरी पण झाली भाजून. जरा फुगली नाही, काहीतरी प्रॉब्लेम. एक फुगली, एक फुगली थोडी थोडी. अंधार पण खूप आहे, आम्ही बनवली भाकरी. झोप नाही का त्याला? झोप नाही का रे? झोप नाही का तुला? भाकरी पाहिजे का तुला? भाकरी पाहिजे का रे? हे बघा सगळे भाकरी बघायला आलेत गाईस. कमी कर गॅस, गॅस कमी कर. गॅस नाही ते लाकडं कशी करू? तिथून येतच आहेत, यांना काय काम धंदे नाही आहेत. कांदे खाते आमची. दुसरा पण तिकडून आलाय. त्याला खूप आवड होती चुलीवरती जेवण बनवायची.
पण शक्य नव्हतं आम्हाला. आता आम्ही निदान तरी भाजून खातो. चुलीवरची इथे भाकरी खाल्ली आणि आमच्या मामाच्या घरी आम्ही चुलीवरचा पोळी फ्राय खाल्ला. ब्लॉग आला असेल. की असं वाटतं चुलीवरती बनवावं जेवण. पुढच्या वर्षी बनवू आम्ही चुलीवरती चिकन. चूल बनवायला पण आम्हाला वेळ पण कमी असतो आणि आम्हाला काय करायचं कुठे लाकडं नसतात काय नसतं. मध्ये असं येणं होतच नाही आमचं. खूप मजा आली. मस्त वाटतं गावाला येऊन, रिलॅक्स वाटतंय. पण आपल्या घराजवळ चुलीवर भाकरी आम्ही केलंय आमच्या लहानपणी. आणि माझ्या मुलीला म्हणजे मुलांना असं आवडतं. आता जे खडी वगैरे टाकली म्हणून ते करायला तरी वाटतंय. खडी पण टाकली आहे, बघू पावसाने राहते का जाते. अरे मजा येते. नको, आम्ही काहीतरी चुलीवर बनवू. तुला पाहिजे काय रे? भाकरी ही चौथी भाकरी आहे. भाकऱ्या काय पण वाढल्या. बोलू मी नको. आयुष्यात कधी नाही भाजल्या. भाजते ती पण गॅसवर. लोखंडाच्या तव्यात तर झालीच नसती भाकरी. त्याने तर माझा हातच भाजला. म्हणून आम्ही हा चपातीचा चपातीचा तवा घेतला, कारण तो तवा तापला पण नसता आणि त्या तव्यामध्ये आम्हाला जमणार पण नाही. खोल तवा तेव्हा जमल. तिला नाही जमणार, तुला नाही जमणार. भाजते मी त्यांनी. तवा पुढचा पण असो भाजली ना, ते इम्पॉर्टंट. छानच भाजली. मग कसं वाटतं तुला आज चुलीवरती भाकरी भाजून, श्वेता? मला चांगलं वाटतंय. मी अजून भाकऱ्या पण भाजायला रेडी आहे. मी ऑलरेडी 5 भाकऱ्या भाजल्या. अजून पण भाजू ते पण शकते. चुलीवरती. आमची पुढे तिकडे हे बघ, अजून पण भाजू शकते बोलते ती भाकरी. पण ही 5वी भाकरी आता. हिची टेस्ट करून तुम्हाला मी सांगतो. चुलीवरची भाकरी आहे आणि गॅसवरची मच्छी आमच्याकडे. कारण दुपारी दुपारी ऊन असतं भरपूर ना इथे, म्हणून तर आम्ही पण मच्छी पुढच्या वर्षी करू आम्ही सगळं चुलीवरचं. तुम्ही पण या चुलीवरची भाकरी आणि गॅसवरची मच्छी खायला. नेक्स्ट टाइम आम्ही जेव्हा येऊ ना पुढच्या वर्षी, तेव्हा नक्की आम्ही सगळं जेवण चुलीवरती बनवू. माझी मम्मी मच्छी चिकन काय असेल ते पण श्वेता. दाखव. हो गायस, हे बघा मी ही चुलीवरची भाकरी गरमागरम टेस्ट करतोय. जरा बघूया कशी लागते याची टेस्ट. मस्त लागते, एकदम मस्त मऊ मऊ, एकदम थोडी कडक पण मस्त लागते. पण तुम्ही पण या टेस्ट करायला. चहा पाहिजे. चुलीवरचा चहा हवाय का तुला? नको, मला हवाय. जा ना सांगून आणून दे. मम्मीला सांग. मम्मी जा घेऊन ये प्लीज. मला तर असं वाटतं इथेच बसून. ते गाईज आता रात्रीचे 9-9:30 वाजले. किती वाजले माहित? आता वाजले 9 वाजले. गायस बघा, आता हा पण भाकरी टेस्ट करायला. तो बारका छोटा पोरगा, या दादाचा पोरगा आहे. नाही, त्याला असं काहीतरी करतात असं त्याला वाटलं. हा, म्हणून तो टेस्ट करायला आला. भाकरी घेतली हातामध्ये. भाकरी टेस्ट कर रे आणि सांग जरा टेस्ट कशी झाली आहे. ए बाबू, ए खा. त्याला पण असं छान वाटलं. त्याला वेगळं वाटलं. तो माणसावर वाटतोय मला. हा, त्याला असं खा 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 खा. खूप छोटा आहे ते, 1 वर्षाचं बाळ आहे. खाल्ली भाकरी. हाताने भाकरी भाजलेली खाल्ली. छान आहे. छान आहे. आवडली हा बघा, परत अजून आलाय टेस्ट करायला. सुगंध मस्त येतो ना या भाकरीचा चुलीवरच्या. कसं वाटतं आताच खावी लगेच. काहीच हे बघा, आता ही चहा बनवते इथे चुलीवरती. तर गाईज आता आम्ही चहा पण परत चुलीवरती बनवतोय. आता आमच्या भाकऱ्या झाला, आता आम्ही चहा बनवतोय. आता ऑलमोस्ट 10 वाजलेत आणि आम्ही चहा पितोय, कारण की 10 नाही 9 वाजलेत. हा म्हणजे 10 वाजायला आलेच ना पण हा रात्री. टोप राहणार नाही चुलीवर. मी असा पकडून राहील. पण मी ठेव बघू मागे ठेव. चुलीवरचा चहा पिणार असा. राहील. राहिला. ओव्हरफ्लो, हळूहळू लाकडं पुढे कर. नो रिस्क. चहा प्रेमी आहोत गाईज आणि माझे पप्पा एक्साइटेड आहे चहा पिण्यासाठी, म्हणून ते आंघोळ करायला गेले. तर आता इथे आमचा चहा होत आहे आणि फर्स्ट टाइम चुलीवरचा सुद्धा चहा आमचा फर्स्ट टाइम आहे. खूप एक्साइटेड आहोत आम्ही आता चुलीवरचा चहा सुद्धा प्यायला खूप जास्त.
गाईस हे बघा फायनली झाली चाय आमची बनवून चुलीवरती. आता चहाने आम्ही पार्लेची टेस्ट करतो. हे बघा चहा आणि बिस्किट आता खातो. चहा आणि बिस्किट आता खातोय. आता शुगर आहे. पण चहाची टेस्ट येते ना आल्याची. आम्हाला गोड नकोच आहे. तो गाईस आम्ही आता जेवायला बसलोय. दुपारी मच्छी बनवली होती पापटाची आणि बांगडा फ्राय. तो दुपारी काय दाखवलं नाही मी, म्हणून संध्याकाळीच दाखवूया. ही बांगड्याची मच्छी आहे तळलेली, वरची भाकरी टेस्ट करतो. हां चुलीवरची भाकरी, बांगड्याची मच्छी तळलेली आणि पापटाची मच्छी मस्त खाऊन झाले गाईस. आता मस्त झोपतो गाईस मस्त. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर आणि हो स्वतःची काळजी घ्या. चला बाय.